राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्याच्या सोबत बेड शेअर करूनच पुढे जातात. 90% महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत. मित्रहो, आपल्या देशामध्ये महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो. अहो, पुरुषापेक्षा आपण किंचित सुद्धा कमी नाही हे या महिलांनी आपल्या सामर्थ्यानं दाखवूनही दिलेलं आहे ना. त्यामुळे आता बाकी काही बोलण्याचा किंवा कुठले शंका संशय घेण्याचा प्रश्नच उरत नाही. सरकारकडून सुद्धा महिला सबलीकरणाचा प्रयत्न केला जातो. महिलांच्या आरक्षणासाठी सरकारकडून मोठी पावलंही उचलली गेलेली आहेत. पण या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी प्रत्यक्षात महिलांना किती अडचणींना सामोरं जावं लागतं हे आपण रोज पाहतो, समाजात पाहतो, माध्यमात पाहतो. महिलांच्या सन्मानाच्या ज्या काही गोष्टी केल्या जातात ना, या गोष्टी एकतर कागदावर किंवा मग या नेते मंडळींच्या भाषणापुरत्या उरलेल्या असतात. आपल्या या स्वतंत्र देशात आज सुद्धा महिलेला एकटं घराबाहेर पडण्याची किती भीती वाटते ही वस्तुस्थिती आहे ना. आपण पाहतो, समाजात पाहतो, माध्यमात पाहतो. समाजाची मानसिकता बदलायला तयार नाही. सर्वसामान्य जनतेचं तर सोडून द्या, पण लोकप्रतिनिधी सुद्धा अनेकदा जाहीरपणे बोलताना कुठल्या ना कुठल्या प्रकारे महिलांचा अपमान करतात, त्यांना कमी लेखतात. पाहिलेलं आहे आपण अनेकदा. अहो, आता तर एका खासदारानं राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या महिलाबाबत अत्यंत संताप आणणारं, चीड आणणारं वक्तव्य केलेलं आहे. राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्याच्या सोबत बेड शेअर करूनच पुढे जातात. 90% महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत. एवढं मोठं धक्कादायक विधान कुणी केलं? एका लोकप्रतिनिधीने, एका खासदाराने. बिहारमधले खासदार पप्पू यादव यांनी ही घाणेरडी विधानं केली आहेत. अहो, एक खासदार अशी विधानं करू शकतो हे जेवढं धक्कादायक आहे तेवढं ते संताप आणणार आहे, चीड आणणार आहे. अहो, खासदारच असं म्हणायला लागले तर राजकारणात काम करणाऱ्या महिलाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नक्की काय होईल हो, याचा विचार कोण करतोय का? एकीकडे राजकारणामध्ये महिलांना पुढे आणण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे त्यांची अशा प्रकारे बदनामी केली जाते. या पप्पू यादव यांचं हे वक्तव्य महिलांचा आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारं आहे. बिहारच्या महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. त्यांना एक नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे आणि तुमचे लोकसभा सदस्यत्व सुद्धा रद्द करण्याची शिफारस का केली जाऊ नये अशी विचारणा सुद्धा केली आहे. ठीक आहे, त्यांच्यावर कारवाई होईल, कदाचित होणारही नाही. काय होईल ते भविष्यातल्या गोष्टी पाहावं लागेल. पण राजकारणातील महिलाकडे पाहण्याची त्यांची नजर कशी आहे हे मात्र यामुळं उघड झालं आणि हे एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे हा पप्पू यादव. अहो, राजकारणामध्ये असे पप्पू यादव काही एकटे नाही आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक नेत्यांनी या महिलांच्या संदर्भामध्ये आक्षेपार्ह विधानं केलेली आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. कुठल्या नेत्याला शिक्षा झाली का हो? आपले तरी ऐकिवत नाही. महिलांचं लैंगिक शोषण करणारे भोंदू बाबा हे आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचे गुरु असतात. या तथाकथित गुरूंचे पाय धुणाऱ्या या आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा असतात. बाकी काय बोलावं? मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, कसा जपणार महिलेचा आत्मसन्मान आणि कशी जपणार प्रतिष्ठा? त्यापूर्वी मित्र, जाता जाता एक विनंती, अपेक्षा, आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करावं हीच अपेक्षा, माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.